व शशी नवदुर्गा वॉरियर्स लाईनअप करून मी आपल्या संघाला घेऊन. आपले दोन्ही मान्यवर सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री राहुलजी वाळंज आणि ऑस्टिन कुटिनो RCF चे सिनियर खेळाडू आणि व्यंगचित्रकार आता अंतिम सामन्याच्या नाणेफेकीसाठी खेळपट्टीच्या इथे जाताना दिसतात. दोन्ही संघांनी लवकर लाईनअप करून घ्यायचा. नवदुर्गा वॉरियर्स शशी आपले लाभलेले आज मान्यवर सन्माननीय राहुलजी वाळंज आणि ऑस्टिन कुटिनो RCF चे सिनियर खेळाडू आणि व्यंगचित्रकार आता अंतिम सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल उडवणार आहेत. लवकरात लवकर दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचं. स्वरूप फाळके त्वरित करून घ्यायचं लाईनअप, कारण आता वेळ जास्त नाहीये अंतिम सामन्यासाठी. स्वरूप फाळके तुमच्या संघाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर लाईनअप करून घ्यायचं. अंतिम सामना सुरू करायचा आता लवकरात लवकर. राम tenniscricket.com चे राम जर तिकडे असतील तर 1 मिनिट इकडे यायचं तुम्ही. अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ आता लाईनअप त्यांनी केलेले आहेत. राणी फायटर्स विरुद्ध नवदुर्गा वॉरियर्स. टिळक नगर प्रीमियर लीग चे अंतिम सामन्याचे संघ आणि यामध्ये आता कोण विजयी ठरणार टिळक नगर प्रीमियर लीग 2016चा मानकरी हे थोड्याच वेळात आपल्या सर्वांसमोर येणार आहे. तर सतीश कुरूप यांचे सुद्धा या इकडे आगमन झाले. पंच मान्यवर पंच MCA चे सिनियर पंच आहेत. तर नाणेफेकीचा कौल त्या तिकडे झालाय. बघूया कुठला संघ नाणेफेकीचा कौल जिंकला, आपल्याला निर्णय कळवायचा. याकडे त्वरित सह्याद्रीचे अध्यक्ष राहुल वाळंज साहेब तिकडे उपस्थित आहेत. बाबू कुठे असतील त्यांनी इकडेच बाबू. तर या इकडे आपण लाईव्ह टेलिकास्ट बघतो स्क्वॉड या माफ करा YouTube याच्यावर tenniscricket.in च्या माध्यमातून संतोष नाणेकर ज्यांनी tenniscricket.net हा वेबसाईट लॉन्च केला होता त्याच्यावर काम त्या तिकडे गेल्या संडे पासून या इकडे मेहनत करत असताना आपल्याला पाहता दिसत आहे. तर आम्ही संतोष नाणेकर आणि आमचं सुद्धा फार फार आभार इच्छितो. त्यांनी वेळात वेळ काढला आणि हे लाईव्ह टेलिकास्ट आपण पूर्ण YouTubeच्या माध्यमातून पूर्ण दुनियाभर आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. तर तसेच आपण पाहतो प्रमोद गायकवाड एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण श्री 11 या संघाकडून खेळायचा. आता आपण पाहतो स्वरांकित या संघाकडून खेळताना उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आहे. प्रमोद गायकवाड तर्फे सुद्धा या इकडे पारितोषिक आलेलं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी त्यांनी मोबाईल या इकडे दिलेलं आहे पारितोषिक. तर प्रमोद गायकवाडचा सुद्धा आम्ही फार आभार इच्छितो. आणि आता मी विनंती करून दोन्ही मान्यवर सन्माननीय राहुलजी वाळंज आणि ऑस्टिन कुटिनो यांनी मंचावर यायचं. ऑस्टिन कुटिनो सर आणि माननीय राहुलजी वाळंज यांना मी मंचावर येण्यासाठी विनंती करतो. सचिन सावंत यांना विनंती करतो की त्यांनी मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपल्या मान्यवरांचा सत्कार करायचा आहे.
आपले दोन्ही बंधूवर आज या व्यासपीठाला लाभलेले म्हणजेच सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राहुलजी वाळंज आणि सिनियर क्रिकेटर ऑस्टिन कुटिनो आणि ते स्वतः एक व्यंगचित्रकार पण आहेत. त्यांचं रमेश शर्मा यांच्या हस्ते दोघांचं स्वागत करतो. आणि सर एक मिनिट सर आणि अजून एक चांगली बातमी आलेली आहे कारण या वर्षीची उन्हाळ्याची सुट्टी लहान मुलांसाठी एकदम आनंदाची सुट्टी राहणार आहे कारण सह्याद्री क्रीडा मंडळ पुन्हा एकदा घेऊन येते अंडर 16 ची स्पर्धा. 16 संघ असतील. 16 संघामध्ये नॉकआउट संघ होतील आणि नॉकआउट पद्धतीने खेळलं जाईल आणि शेवटचे 8 संघ ते एप्रिलमध्ये सह्याद्री क्रीडा मंडळ अंडर 16 चषक खेळतील. आणि प्रोबेबली अजूनपर्यंत आम्ही ऑफिशियल अनाउन्समेंट करत नाही पण मोस्ट प्रोबेबली ही डे आणि नाईट स्पर्धा असेल अंडर 16 वयोगटाच्या लहान मुलांसाठी. तर ही उन्हाळ्याची सुट्टी खूप आनंदाची सुट्टी होतील सर्वांना. थँक्यू. आणि प्रवेश फी फ्री आहे. सगळ्यांना एंट्री फीस फ्री आहे सर्व संघांना. ते जे संघ इंटरेस्टेड असतील त्यांनी लवकरात लवकर सचिन सावंत यांच्याशी संपर्क साधावा. तर धन्यवाद दीपेश. नाणेफेकीचं गाव जिंकलं राणी फायटर्स या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय नवदुर्गा वॉरियर्स या संघाला फलंदाजीसाठी. तर पंच या सामन्याचे पंच तर या सामन्याला लाभलेले पंच सतीश गुरुप एमसीए पॅनलतील सिनियर पंच आणि प्रवीण पाटील हे 2 पंच एमसीए पॅनल मधील. तर पंचांनी एक नम्र विनंती घ्यायची आहे. पंच तुमचा जेव्हा हात आम्हाला पंच सतीश गुरुप सर आणि प्रवीण पाटील सर जेव्हा तुम्ही आम्हाला हात दाखवणार तेव्हा मॅच सामना चालू होणार. पण एक नोंद आहे दोन्ही कर्णधाराला काय सामना 6 षटकं म्हणजे 5 षटकं 30 मिनिटात तुम्हाला संपवायचे आहेत नाहीतर 5 रन पेनल्टीच्या माध्यमातून देण्यात येतील. तर पंचांनी याची नोंद घ्यायची आहे आणि कर्णधारांनी आणि संघ मालकांनी सुद्धा नोंद घ्यायची आहे. जेव्हा पंचांचा कॉल डिसिजन प्ले डिसिजन येईल तेव्हा 30 मिनिटं या इकडे तुम्हाला देण्यात येतील 5 षटकं संपवायला. स्ट्राइकर पप्पू नॉन स्ट्राइकला अमोल गोलंदाजीसाठी सज्ज होतो तो राहुल. अंतिम फेरीचा सामना पहिली टिळकनगर प्रीमियर लीग फायनल मॅच. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अंतिम फेरीचा सामना. पहिला चेंडू जोरदार प्रहार करतो पप्पू. पहिल्या चेंडूवर पास झालाय. तर चेंडूला सांगतो या पप्पूकडे एक चांगली खेळी अंडरआर्म सुद्धा चांगला खेळतो ओव्हरआर्म सुद्धा चांगला खेळतो. तो व्यवसाय क्रिकेट खेळतो लेदर क्रिकेट खेळतो सिप्ला या कंपनी मार्फत. तर या सिप्ला या कंपनीकडून मी याला बघितलं भरपूर वेळा व्यवसाय क्रिकेट खेळताना. तर राहुलचा पुढचा चेंडू सामना करू पप्पू परत चेंडू पॉइंटला चेंडू झेल होता. झेल सुटली आणि ही झेल मागात पडू शकते. तर कॅचेस विन मॅचेस म्हणतात आणि अंतिम फेरीचा सामना आहे. ही कॅच किती माग पडते हे सामन्याच्या शेवटी समजणार. तर क्रिकेटमध्ये कॅच पकडणं महत्वाचं असतं. कित्येकदा आपण पाहिलं आहे कॅच सोडल्या नाही तर मॅच सोडलेल्या आहेत. पाहूया तसं काही होत आहे काय अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये कारण मोठी मॅच आहे. कुशल प्रेशर असतं या अंतिम फेरीच्या मॅचचं आणि तेच कदाचित जो झेलतो तोच मात्र यशस्वी होताना दिसत असतो. अंतिम फेरीच्या मॅच मध्ये खूप मोठा आणि ऐतिहासिक सामना आहे कारण इतिहास घडणार आहे. या ठिकाणी जो संघ जिंकणार आहे तो इतिहास घडवणार आहे कारण तो पहिला विजेता असणार आहे. पुढचा चेंडू सुंदर फटका कव्हरच्या झोन मध्ये मारण्याचा प्रयत्न आणि 2 धावा.
तर शशी पाय वर घ्यायचे, तुमचे जे खेळाडू बाउंड्री लाईनला तिकडे तर पाय वर घ्यायचे. प्रेक्षक जे आहेत त्यांना सुद्धा सांगतो की पाय वर घेऊन बसायचे तुम्ही, कारण चेंडू मैदानाच्या ट्रॅकला अजून आत तर धावसंख्या पळून काढायची, ते लक्षात ठेवायचं. तर राहुलचा चेंडू सामना करेल अमोल, मोठा फटका केला, सुरेख प्रयत्न बबलू मार्फत त्याची झेल सुटलेली आहे. मॅग्निफिकंट इफेक्ट. प्रयत्न मात्र जरूर झाले, असफल जरूर झाला, परंतु लाजवाब प्रयत्न मात्र बबलूच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला. तो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीचे झेल पाहायला मिळतात तसा झेल पाहायला मिळाला असता जर झेल घेतला असता, परंतु झेल सुटलाय. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 7 धावांवर. राहुल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, प्रेक्षकाच्या हातात चांगलं क्षेत्ररक्षण आणि चेंडू अडवण्यात यशस्वी झाला हा खेळाडू आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पप्पू सुरेख प्रात्यक्षिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये या पप्पूने केलेला आहे. तर आपण IPL स्पर्धा पाहिली, नवनवीन खेळाडूंचा उदय झाला IPLच्या माध्यमातून. प्रवीण तांबे असेल, असे कित्येक खेळाडू जे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकले नव्हते, जे IPLच्या माध्यमातून चमकले, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून प्रितेश पटेल असेल, पप्पू असेल, असे कितीतरी खेळाडू नवनवीन हिरो टिळक नगरला मिळणार आहेत आणि नवे तर ते मिळालेले आहेत. असे किती खेळाडू तुम्ही पहा, आतापर्यंत त्यांची कामगिरी त्यांच्या संघामध्ये झाकलेली असेल, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून ते उदयाला आलेले असतील. कुशल तर पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे नवदुर्गा वॉरियर्स या संघाची 8 धावा बिनबाद. तर सुरेख सुरुवात आपण म्हणू शकतो दोन्ही संघाकडून पाहायला भेटते. एक फाईट या इकडे आपल्या मैदानात पाहायला भेटणार आहे. अंतिम फेरीचा सामना TPL 2016 पहिल्या वर्ष पहिला अंतिम फेरीचा सामना होतोय नवदुर्गा वॉरियर्स विरुद्ध रानू फायटर या संघामध्ये. तर कुशल नेहमी पहिली गोष्ट लक्षात राहते, पहिले पंतप्रधान माहिती आहेत, पहिले राष्ट्रपती माहिती आहेत, चंद्रावर गेला पहिला माणूस माहिती आहे, पहिला वर्ल्ड कप T20चा कोणी जिंकला, पहिला वर्ल्ड कप 50 षटकांचा कोणी जिंकला, हे सर्व पहिलं आपल्याला माहिती आहे. परंतु आपल्याला आता पहिलं लक्षात ठेवायचं आहे टिळक नगर प्रीमियर लीग पहिली कोणी जिंकतंय, त्यासाठी लढत या ठिकाणी सुरू आहे. कारण जो जिंकणार आहे तो इतिहास करणार आहे या मैदानातील. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो रोहित हिरे. टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जातोय, यश मिळतं या ठिकाणी. पप्पू बाद. तर हा मोठा झटका असू शकतो, आपण म्हणू शकतो नवदुर्गा वॉरियर्स या संघाला, कारण पप्पूची खेळ इम्पॉर्टंट होती या इकडे. तर पप्पूची जागा घेण्यासाठी मैदानात नवीन फलंदाज येतोय जुगल या इकडे येतो. तर जुगल आपल्याच खेळाडूंच्या ऑपोजिट खेळताना बघू आपल्याला कशी फलंदाजी पार पाडत असताना. तर या TPL मधील पहिला षटकार मारणारा पहिला खेळाडू असेल तर तो आहे जुगल. जुगलच्या बॅटीतून या TPLचा पहिला षटकार आला होता. तर रोहितचा पुढचा चेंडू सामना करेल अमोल. तर या धावसंख्येवर हा पहिला गडी बाद झालाय. तर केवळ 4 षटकार कुशाल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. पाहूया अंतिम फेरीत जर षटकार गेला तर पारितोषिक कसा आलेला आहे षटकारासाठी. सुंदर चेंडू टप्प्यानंतर आतमध्ये येतो, परंतु तेवढ्या चांगल्या रीतीने कल्पकतेने मात्र हा फटका खेळला गेला आणि थोडंसं बॅकफुटला गेला आणि गलीच्या दिशेने चेंडू खेळला गेला. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या वाढते. पॉवर प्लेचं षटक सुरू असताना 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. तर माझ्या बरोबरीने 2 माझे समालोचक मित्र, अर्थातच 2 चांगले खेळाडू ओमकार चौधरी आणि कुशल कुंदर यांचा देखील आवाज तुमच्यापर्यंत या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये येणार आहे. गोलंदाजीसाठी नक्कीच चांगली गोलंदाजी टाकण्यासाठी प्रसिद्ध असणारा या टिळक नगरचा गोलंदाज रोहित हिरे उर्फ डायमंड. स्क्वेअर लेग झोन मध्ये आता मात्र चेंडू फटकावण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण होते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. तर या अंतिम फेरीत कुठलाही खेळाडू षटकार मारेल तर बाबा यांच्यातर्फे 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. पाहूया कोण हे पारितोषिक पटकावत आहे, कारण षटकार मारणं सोपी गोष्ट नाही आहे. कारण हा तब्बल 15वा सामना असणार आहे. ओमकार या 15 सामन्यामध्ये केवळ 4 षटकार या स्पर्धेमध्ये गेलेले आहेत. उलटा स्पर्धा चेंडू ड्राईव्ह केला जातो ऑफ साईडच्या दिशेने. 1 धाव मिळेल. लंगटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतो. चेंडूची फेक करणार तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती तब्बल 11 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते.
क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांचा आवडीचा खेळ, लाडका खेळ, ज्या खेळाने तुम्हा आम्हा भारतीयांवर राज्य केलंय तोच क्रिकेटचा खेळ या टिळक नगर अर्थातच टेनिस बॉल क्रिकेटची पंढरी म्हणून गणल्या जाणाऱ्या टिळक नगर मध्ये चालू असणारी क्रिकेटची लढत. हो सुंदर फटका मात्र या ठिकाणी मारतो तो जुगल. दोन धावा पुन्हा एकदा मिळणार आहेत. 13 धावा धाव फलकावर. कुटपचा चेंडू पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल 2 धावा. राम राम टेनिस खेळतो. धन्यवाद 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 धन्यवाद. धन्यवाद. तर धावसंख्या झाली या इकडे 15 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 15 धावा. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल कारण चांगली सुरुवात कारण पॉवर प्लेची 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा 1 गडी बाद त्या संघाच्या खात्यामध्ये. तर या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज tenniscricket.in च्या माध्यमातून म्हणजे जगभरात जे पाश्चात्य देशामध्ये असतील त्यांना देखील हा सामना तिकडे सुद्धा पाहायला मिळू शकतो. तर अशी सोय आपल्याकडे या स्पर्धेच्या माध्यमातून संतोषजी नाणेकर यांच्या माध्यमातून आयोजकांनी केली गेलेली आहे. म्हणजे आयोजन करताना कोणत्याही गोष्टीची कमी ठेवलेली नाहीये कारण मुंबईतील नंबर 1 असणारे सतीश कुरूप सरपंच कारण श्री गोलंदाजांचा कर्दल काय ओळखले जातात ते या ठिकाणी पंच म्हणून उपस्थित आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या वाढते. ते मुंबईतील नंबर 1 पंच या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच खेळपट्टी अतिशय सुंदर बनवलेली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय सुंदर ट्रॉफीज या ठिकाणी आहे. प्रवीण तांबे सारखे IPL खेळलेले नावाजलेले खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले होते. 2 सकाळच्या पासून 2 आमदार साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. म्हणजे ही स्पर्धा अतिशय सुंदर रीतीने आयोजन पाहायला मिळतं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने चेंडू फुलटॉस पंचा खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या मधोमध येऊ शकला नाही आणि नक्कीच डिक्लेअर झोनच्या दिशेने 1 धाव मात्र नक्कीच त्या ठिकाणी मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या झाली जाऊन पोहोचते ती 17 धावांवर. तर हल्लीतच DY पाटील T20 लीग चालू क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला होता या इकडे परत जो खेळाडू त्या पॉइंटला उभा होता तसाच प्रमोद गायकवाड सारखा खेळाडू सुद्धा उभा होता ज्याने अप्रतिम झेल पकडली होती रब्बी कटोची गांधी मैदानामध्ये. ती झेल मी कधी आयुष्यात न विसरणार. तर नक्कीच या पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. या अगोदर प्रयत्न झाला परंतु असफल जरूर झाला होता परंतु चांगला प्रयत्न केला होता परंतु तदनंतर कधी यश त्याला नक्कीच मिळाल्या वाचून राहिलं नाही कारण या अगोदरचा चेंडू सुंदर प्रयत्न होता. रोहित शिंदे नवीन फलंदाज मैदानात येतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे गोलंदाजीसाठी ऋषी पालकर. रोबॅटे चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट झोन मध्ये जातो. राहुल चेंडूच्या मागे 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती 18 धावा. तिसरं षटक चालू असताना ऋषी पालकर याचं प्रेक्षकांची प्रचंड गर्दी
कारण टिळकनगर मधील प्रेक्षक क्रिकेटचे दर्दी म्हणून ओळखले जातात. तर सुंदर क्रिकेटचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतं. अंतिम टप्प्यात ज्या स्पर्धेची कुतूहल 2 महिने होतं तो दिवस येऊन ठेपलेला आहे. कोण होणार मानकरी या पहिल्या टिळकनगर प्रीमियर लीगचा, त्याची उत्सुकता मात्र आगामी अर्ध्या पाऊण तासामध्ये पूर्ण होणार आहे. नागपूरला जात मात्र चेंडू पॉईंटच्या दिशेने एक धाव पूर्ण केली. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 1 धावेने, धावसंख्या वाढत 20 धावा. करेल रोहित. एकच बॉल दे. तर जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. 2 बलाढ्य संघांमधील लढत कुशल या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. कोण होणार मानकरी या TPL पर्वाचा, पहिल्या पर्वाचा, त्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कुशल. तर परशीचा पुढचा चेंडू सामना करेल रोहित शिंदे. बघूया किती धावा खुटतात आणि किती धाव संख्या करणार आहेत. या इकडे नवदुर्गा वॉरियर्स. चेंडू बिरकावला, चेंडू जातो मैदानाच्या बाहेर. 3 धावांसाठी रोहितच्या बॅटमधून आलेला फटका. तर शॉर्ट चेंडू होता. चेंडूला रीड केला, चेंडूला वेट केला, शफल झाले. चेंडू बॅटीच्या पट्ट्यात घेतला, चेंडू बिरकावला मैदानाच्या बाहेर. 3 धावेसाठी धावसंख्या वाढत, धावसंख्या झाली आहे 23 धावा नवदुर्गा वॉरियर्स संघाची. तर पुढचा चेंडू परशुरामचा सामना करेल रोहित शिंदे. तर परत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम मागायला धावतो, स्लीप रिजन मध्ये जातो, चेंडू खाली येतोय. प्रितेश पटेल निर्धाव चेंडू. तर धावसंख्या स्थिर आहे. 4थं षटक मैदानात चालू आहे. 3 चेंडू झाले, धावसंख्या झाली आहे 23 धावा. गडी बाद झाले 2 नवदुर्गा वॉरियर्स या संघाची. तर परशुचा पुढचा चेंडू सामना करेल रोहित शिंदे. तर डेड बॉल रनअप मध्ये काहीच थोडस अडखळी येत असताना परशुरामला या इकडे परशुचा पुढचा चेंडू सामना करेल रोहित शिंदे. चेंडू चेंडू बिरकावून देतो मैदानाच्या बाहेर. 3 धावा. तर याकडे तुम्ही जर चुकी करणार तर चुकीला माफी नाही आहे हे लक्षात ठेवायचं. गोलंदाजांनी फुलटॉस चेंडू टाकायचा नाही. फुलटॉस चेंडू टाकला तर तेवढेच मोठे फटके तुम्हाला भेटणार आहेत. तर धावसंख्या वाढत 3 धावांनी धावसंख्या झाली आहे 26 धावा. 4 चेंडू 26 धावा. गडी बाद झाले 2 नवदुर्गा वॉरियर्स या संघाचे. तर परशुला पुढचा चेंडू सामना करेल रोहित. परत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आता गुडलँड स्पॉटला पडून हलक्या पद्धतीने वळत असताना सर अंगाला आदळतो. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. याकडे धावसंख्या झाली 26 धावा. 5 चेंडू झाले 26 धावा.
तर चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू परशूचा सामना करेल रोहित शिंदे. बघूया किती धावा कुठतात या चेंडूवर. तर काही अडचणी येत असताना परशुरामला या इकडे बॉलिंग मध्ये रनअप घेताना राईट टायमाला परत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिस्टर झाले. बॅटीची कड घेऊन चेंडू गेला फाईन लेग रिजन मध्ये गॅदर करेपर्यंत एक धाव पॉईंट पुन्हा चौथं षटक मैदानात संपते. धावसंख्या झाली 27 गडी बाजूले 2 नवदुर्गा वॉरियर्स या संघाचे. तर 4 षटकं संपलेली आहे. तर धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा आणि अजूनही या षटकामध्ये जर 7-8 धावा आल्या तर कुशल एका चांगल्या स्थितीपर्यंत संघ जाऊ शकतो. कारण धावसंख्या 2 त्यांचे गडी बाद झालेले आहेत ते केवळ 2 धावा 2 गडी बाद झालेले आहेत. तर फलंदाजी करतो तो जुगल आणि रोहित शिंदे ज्यांनी या अगोदरच्या मॅच मध्ये देखील सुरेख फलंदाजी ज्या 2 फलंदाजांनी केली होती तेच 2 फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करतात. पाहूया गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे ज्यांनी या अगोदरच्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये शेवटच्या षटकात 3 विकेट्स मिळाल्या होत्या. षटक टाकलं होतं ऋषी पालकर आणि धावा दिल्या होत्या त्या 500 रुपयाचा मानकरी केवळ 4 धावा दिलेल्या आहेत. तर पाहूया या मॅच मध्ये कशा या ओव्हर्स मध्ये शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये अर्थातच फायनल मॅच शेवट आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. तो चेंडू जातोय क्रिकेट विकेटचा पतन. आणखीन एक विकेट मात्र मिळते ती ऋषी पालकर याला खेळाडू बाद. आणखीन एका विकेटचं पतन बाद केला आणि 500 रुपयाचा मानकरी ठरला होता. मध्ये ही जी नावं आहेत
सामन्यात हॅट्रिकची संधी असणार आहे ते ऋषी पालकर याला. पाहूया हॅट्रिक पूर्ण करतो का. सकाळच्या सत्रात मात्र हॅट्रिक पूर्ण केली होती गोलंदाजाने नितेश याने. तर पाहूया आणखी अंतिम फेरीमध्ये हॅट्रिक घेण्याचा मान मात्र या ठिकाणी मिळवतोय का. मोठा फटका मार क्षेत्ररक्षक मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तब्बल 4 विकेट्स या डावामध्ये घेतल्या. माननीय ममताजी परब आणि माननीय निळकंठजी परब यांनी रमेश शर्मा सरांना मी विनंती करतो की त्यांनी ममताजी परब यांचा सत्कार करायचा. आणि मी आता विनंती करतो ऋषी पालकर यांनी त्यांचा 500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक तुषार पालकर यांच्यातर्फे ऋषी पालकर यांची उत्कृष्ट अशी खेळ त्यांना 500 रुपयाचं रोख रक्कम देण्यात येते. धन्यवाद. तर अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी आहे. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 33 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 33 धावा. पहिली टिळक प्रीमियर लीग स्पर्धा. या स्पर्धेविषयी सांगायचं झालं तर गेली 2 महिने खलबते रंगली. कोण कशा प्रकारची स्पर्धा असणार त्यासाठी मात्र बरीचशा चर्चा झाल्या. तदनंतर स्पर्धाने आकार घेतला आणि ऑप्शन झालं. 8 संघ या ठिकाणी निवडले गेले. मालकी हक्क या स्पर्धेच्या माध्यमातून आले. बॅट्समन यायचं घाई करा. बॅट्समन मालकी हक्क या ठिकाणी आले. प्रत्येक खेळाडूला एका ठराविक अमाऊंटवर विकत घेण्यात आलं आणि IPLच्या धर्तीवर जसंच्या तसं या ठिकाणी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळाली आणि स्पर्धा देखील अतिशय रंगतदार पाहायला मिळाली. सामने रंगतदार पाहायला मिळाले. खेळाचा दर्जा देखील उंचावताना पाहायला मिळाला. तर ओमकार, या अगोदर ज्या तुमच्या इकडल्या 16 टीम होत्या त्यांचा दर्जा आणि या 8 टीमांचा दर्जा थोडासा फरक ते कशा वाटला? तर नक्कीच एक वेगळं क्रिकेट पाहायला इथे मिळालं. तर नक्कीच या स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना कोण किती
एकूण 33 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे नवदुर्गा वॉरियर्स या संघाने राणू फायटर्स या संघासमोर. तर नक्कीच मारा करण्यासाठी आमंत्रित केलं गेलं ते म्हणजे रणजित याला. आणि प्रथम राणू फायटर्स तर्फे फलंदाजीसाठी आला तो म्हणजे या अगोदरच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीर ठरलेला प्रितेश पटेल, डावखुरा फलंदाज आणि नॉन स्ट्राईकवर रोहित. पहिला चेंडू घेऊन रणजित मारा करतोय प्रितेशाला. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न दाद मागतात, पंचांनी दाद मात्र फेटाळून लावली आणि एक चोरटी धाव घेण्यात यश. या चोरट्या धाव संख्येने संघाचं खातं उघडतोय. धाव संख्या होते 1 धावा. पहिल्याच चेंडूवर नक्कीच सर्व खेळाडूंना माहिती असणार आहे की या अगोदरच्या सामन्यामध्ये प्रितेश यांनी धडाकेबाज फलंदाजी करून आपल्या संघाला विजयाच्या पारड्यात नेऊन ठेवलं आणि त्याच प्रितेशला एक दडपण आणण्यासाठी त्याच्यावर पंचांकडे दाद मागितली. मात्र पंचगिरीत माहीर असलेले प्रवीणजी यांनी दाद फेटाळून लावली आहे आणि पायचीच्या माफ करा लेगबाईच्या स्वरूपात एक अवांतरित धाव. या अवांतरित धावेने संघाचं खातं उघडलंय. दुसरा चेंडू घेऊन डावखुरा गोलंदाज रणजित पुन्हा एकदा मारा करेल. रोहित आणि प्रितेश या जोडीला. स्ट्राईकवर रोहित, नॉन स्ट्राईकवर प्रितेश. प्रेक्षकांच्या माहितीसाठी टिळकनगर प्रीमियर लीग, टिळकनगर चषक या स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना. उलटा चेंडू टोलावून देण्याचा प्रयत्न. चेंडू होतो सीमारेषेच्या दिशेने मात्र चेंडूवर आला गणेश आणि बाद होतोय रोहित. धन्यवाद. तर ओमकार, हे दृश्य मात्र केवळ टिळकनगरमध्ये पाहायला मिळतं कारण दोन्ही संघांची पाठीराखे वेगवेगळ्या ठिकाणी, दोन्ही संघांचे बँड बाजा बारात देखील असतं आणि एक वेगळं वातावरण. क्रिकेट कशा प्रकारचं असावं तर अशा प्रकारचं असावं. चिरकाल स्मरणात राहील अशा स्पर्धा या ठिकाणी असतात. पाठीराखे जबरदस्त पद्धतीने आपापल्या संघाला पाठिंबा देत असतात आणि क्रिकेट संपूर्णपणे क्रिकेट आणि फक्त क्रिकेट ज्या ठिकाणी पाहायला मिळतं त्या ठिकाणचं नाव टिळकनगर. आता मात्र आखूट टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु शरीराचा वेध घेतो. चेंडू जागेवर थांबतोय. कोणत्याही प्रकारची धाव मात्र मिळत नाहीये. तर नक्कीच चंदू सर तुम्ही जे म्हटलं तर मला वाटतं बऱ्याच महिन्यानंतर प्रेक्षकांनी या स्पर्धेला इतका प्रतिसाद दिला. बऱ्याच महिन्यानंतर या स्पर्धेला एवढी गर्दी नक्कीच प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्याच मोठ्या संख्येने प्रेक्षक हा अंतिम फेरीचा सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित आहे. तर सर्व प्रेक्षकांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा भिरकावण्याचा मात्र अपयशी ठरतो यावेळेस प्रितेश. पहिल्या षटकापासून हाणामारी करण्याचा प्रयत्न असतो तो प्रितेशाचा. मात्र तितक्याच दर्जेदार पद्धतीने गोलंदाजी करतो तो म्हणजे रणजित. तर आतापर्यंत एकूण 4 चेंडू टाकलेत रणजित यांनी. 1 गडी बाद केलाय आणि फक्त 1 धाव दिली. तर तेवढं सोपं नाहीये, छोटं आव्हान नाही जरी असं वाटत असेल परंतु सोपं नाही कारण दोन्ही संघ इथपर्यंत आले तर ते कशा प्रकारे आलेले आहेत. भल्या भल्या संघांना पराभूत करून इथपर्यंत आलेत म्हणजे दोन्ही संघ बलाढ्य आहेत. ओंकार पुढून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच कॅचच्या डोक्यावरून खेळून काढला. चेंडूवर होतो जुगल. नक्कीच 2 धाव पूर्ण करण्यात यश. तिसरा घेण्याचा प्रयत्न नक्कीच होणार आहे मात्र प्रितेश यांनी रोखलंय. 2 धाव घेण्यात यश मिळतं तर प्रितेश आणि राहुल या जोडीला. तर नक्कीच सांगायचं झालं तर नवदुर्गा वॉरियर्स हा संघ एक बॅलन्स पद्धतीने आपण पाहू शकतो की दर्जेदार फलंदाजीचं प्रदर्शन पप्पू, रोहित, जुगल यांच्यातर्फे घडून आणलं. तरीही एका बाजूला रणजित, रोहित त्याचबरोबर पप्पू सुद्धा गोलंदाजी करतो. तर एक समतोल असं प्रदर्शन घडून पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा फिरवून खेळण्याचा प्रयत्न टोलांडीला ऑनसाईडच्या दिशेने. चेंडू येतो दीपू मात्र 1 धाव येतात समाधान मानावं लागतं. तर पहिल्या षटक चमते सर संघाची धाव संख्या झाली 4 आणि गडी बाद झालाय 1 रोहितच्या स्वरूपात. तर नक्कीच पहिलं षटक संपतायत. सामन्यातील सुरस मात्र कायम आहे. 4 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर आणि धावांची आवश्यकता आहे ती अजूनही 29 धावा म्हणजे 24 चेंडू आणि 29 धावा. कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी मिळू शकते कारण दोन्ही संघांच्या बाजूने अजूनही सामना आहे. परंतु मला या स्पर्धेत जर सर्वाधिक कोणी नक्कीच प्रभावित केला असेल तर ते प्रितेश पटेलने केलेला आहे. एवढी लाजवाब फलंदाजी आजच्या दिवसाचा कदाचित मानकरी तो असेल जर त्याने हा सामना जिंकून दिला तर. कारण ज्या पद्धतीने त्याने पहिल्या 2 मॅचमध्ये फलंदाजी केली आहे जर तो या विकेटवर उभा राहिला तर
समीकरण बदलत आहे. 15 धावांची आवश्यकता आणि 11 चेंडू. अजूनही कोणी सांगू शकत नाही की TPL पहिल्या पर्वाचा मानकरी कोण होणार. एवढा जबरदस्त अंतिम फेरीचा सामना रंगताना दिसतोय आणि अंतिम फेरी चुरशीची नेहमी असते, कारण अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी या दोन मराठी संघांमधील लढत. कुठं चेंडू, मोठा फटका, बिग हिटर, राहुलच्या बॅट मधून निघालेला फटका 3 धावांसाठी. तर धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अजूनही धावांची आवश्यकता विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. स्वरूप फाळके विनंती करतो आपण पाठीमागे व्हा, कारण अंतिम फेरीचा सामना प्रेक्षकांनी खचाखच मैदान भरलेला आहे आणि सर्वांची उत्सुकता शिगेला जाऊन पोहोचली. कोण होणार मानकरी टिळक आणि कोण होणार टिळक तर इथे काहीसा पंचांनी वादग्रस्त या संघात अच्छा, तर पंचांनी एक वेगळा निर्णय दिला. पंचांनी मला वाटतं नो घोषित केलाय, तर पंचांनी फ्री हिट सुद्धा घोषित केलाय. तर नक्कीच सुरेखरित्या येथे या संघाला आतापर्यंत 4 धावा मिळतात या चेंडूवर. तर झाली आहे 26 धावा, 7 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. फ्री हिट असणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अलीकडच्या काळात बदललेला नियम, प्रत्येक नो बॉलवर फ्री हिट. डबका चेंडू पुन्हा एकदा लाजवाब फटका बबलूच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. 2 धावा पंचांकडून आणि राणू फायटर्सच्या तंबूमध्ये मात्र या ठिकाणी आनंद पाहायला मिळतो. स्वरूप फाळकेच्या चेहऱ्यावर थोडस हास्य खुलताना पाहायला मिळतंय, परंतु आपण पाठीमागे व्हा. तर पाहूया कोण होतं. पहिल्या पर्वाचा मानकरी धावसंख्या जाऊन पोहोचली होती 28 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. 5 धावांची आवश्यकता, 5 धाव दूर आहे विजयापासून राणू फायटर्स. तर नवदुर्गा वॉरियर्स फाईट देतोय आतापर्यंत या संघाला. टप्प्याचा चेंडू आता मात्र कव्हरच्या दिशेने एक लाजवाब फटका पाहायला मिळतो. 1 धाव पूर्ण होतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. लाजवाब फलंदाजी पद्मनाभ परिडा अर्थातच बबलू याच्या माध्यमातून या टिळकनगर प्रीमियर लीग पहिल्या पर्वातील अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये अंतिम फेरीचा सामना आणि विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती तर नक्कीच बऱ्याच वर्षानंतर पद्मनाभ परिडा याच्याकडून इतकी आक्रमक फलंदाजी आपल्याला याच मैदानात पाहायला मिळते. कदाचित मोठे खेळाडू अंतिम फेरीसाठी आपले खेळाडू राखून कामगिरी राखून ठेवली होती काय, एवढी सुंदर कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. 1 धाव मिळते. ओंकार खरोखर नक्कीच मन जिंकून घेतलं या स्पर्धेने, आनंद दिला, कारण सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी आलेलो आहे आणि आजचा दिवस या TPL ने कसा काही दिवस गेला म्हणजे सकाळच्या पासून संध्याकाळ कधी झाली कळलं नाही. एवढं सुंदर स्वरूप
स्वरूप फाळके यांना विनंती, जोपर्यंत आपले सहकारी या मैदानातून बाहेर न जाणार तोपर्यंत सामन्याला सुरुवात केली जाणार नाही. स्वरूप फाळके यांना पुन्हा विनंती आहे की फक्त शेवटचं षटक शिल्लक आहे, 2 धावांची गरज आहे, बस थोडस सहकार्य करून घ्यायचं. नाशिक बाजा थांबवा, नाशिक बाजा. स्वरूप थोडस सहकार्य करायचं, फक्त 6 धावा हव्यात, 6 चेंडू शिल्लक आहेत, थोडस सहकार्य करून घ्यायचं. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. पहिल्या पर्वाचा मानकरी कोण होणार त्यासाठी केवळ 2 धावा दूर आहे तो रानू फायटर्स. आणि स्वरूप आपल्या टीमसाठी नंतर 5 मिनिटे वेळ दिला जाईल नाचण्यासाठी, परंतु आता मात्र थोडा वेळ थांबा. सर धावसंख्या झाली 31, 2 धावांची आवश्यकता आहे, 6 चेंडू 2 धावा. पहिलं पर्व, 2 महिन्याची मेहनत आणि अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेली ही स्पर्धा. मालकी हक्क घेतले गेले, प्लेयर लोकांचं ऑप्शन झालं, या टिळक नगरच्या सर्व खेळाडूंना एकत्रित केलं गेलं आणि त्यांची स्पर्धा या ठिकाणी रंगली गेली आणि एक अप्रतिम स्पर्धेचा शेवट जवळ आलाय. आणि पहिला विजेता कोण आहे या टिळक नगरचा ते कळण्याचा वेळ मात्र जवळ आलाय. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. नवदुर्गा वॉरियर्स वर्सेस रानू फायटर्स या 2 बलाढ्य संघांमध्ये चालू असणाऱ्या या सामन्यातील शेवटच्या क्षणार्धातच 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बबलू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवे तो चेंडू जातो चौकाराच्या दिशेने, चेंडू जातोय का आणि चौकार. भास्कर खाडे यांचं 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि विजेता होतोय या पहिल्या पर्वाचा मानकरी रानू फायटर, स्वरूप फाळके आणि कंपनी. गणेश दळवी हॅलो हॅलो